नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिलांच्या रोजगार निर्मितीला चालना देऊन त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासनानं पिंक ई रिक्षा ही योजना राबवली आहे। विशेषतः दारिद्र्य रेषेखालील विधवा आणि घटस्फोटित महिलांना या योजनेसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे। महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार लाभार्थ्यांना केवळ 10% रक्कम भरावी लागणार असून 20% अर्थसहाय्य हे राज्य सरकारकडून देण्यात येईल। उर्वरित 70% रक्कम ही बँकांमार्फत कर्ज स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे। जिल्हा स्तरावरती अग्रणी बँकांची यादी आता तयार करण्यात आली आहे। तसेच या बँकांसोबत करार देखील शासनाने केलेले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिवेशनामध्ये ही योजना चर्चेमध्ये आणली होती। महिलांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं योजनेचं महत्त्व हे अधोरेखित झालंय। राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशानं पिंक ई रिक्षा योजना राज्यभर लागू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व संरक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती बारामती यांच्याकडून आवाहन करण्यात आले। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा यामागे उद्देश आहे। महिलांच्या आर्थिक स्तरामध्ये सुधारणा करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे। महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य आणि इतर आवश्यक सुविधा पुरवून स्वावलंबी बनवणं हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। बारामती तालुका संरक्षण अधिकारी युवराज गाढवे यांनी महिलांना योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय। यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इत्यादींकडनं रिक्षांच्या किमतीच्या 70% रक्कम ही कर्जाऊ उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर राज्य शासन 20% आर्थिक भार उचलणार आहे। त्यानंतर लाभार्थी महिलांना केवळ 10% आर्थिक भार राहील। त्यानंतर कर्ज परतफेडीचा कालावधी हा कमीत कमी 5 वर्षांचा असेल। आता लाभार्थी कोण कोण असेल किंवा लाभार्थ्याची पात्रता काय तेही समजून घ्या। तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यासाठीचे पुरावे त्यांना सादर करावे लागतील। लाभार्थ्याचं वय कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असावं। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांच्या आतमध्ये असावं। लाभार्थ्यांचं बँक खातं असणं गरजेचं आहे। दारिद्र्य रेषेखालील विधवा आणि घटस्फोटित महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल। आता यासाठी आवश्यक काय काय कागदपत्र आहेत तेही तुम्ही जाणून घ्या। मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खातं पुस्तक आणि अटी आणि शर्तींचं पालन करण्याचं हमीपत्र। ही कागदपत्र तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत पिंक ई रिक्षा मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला त्यासाठीचं प्रशिक्षण देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे, जसं की रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यासाठी सुद्धा सरकार मदत करणार आहे। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।